नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करत आहे। मित्रांनो, मी आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे। ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि सर्वांसाठी महत्त्वाची आहे। तर त्या ब्रेकिंग न्यूजचे आपण स्पष्टीकरण ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत करणार आहे। आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मग चला आपल्या मुख्य ब्रेकिंग न्यूज कडे। मुलाला अक्षर ओळख नसल्यास वर्ग शिक्षक मुख्याध्यापक जबाबदार, अशा प्रकारची ही ब्रेकिंग न्यूज आहे। ब्रेकिंग न्यूज ही संदीप दिसे, पिंपरी चिंचवड वार्ताहर कडून आली आहे। पिंपरी, पहिली दुसरीच्या मुलाला अक्षर ओळखता येत नसल्यास त्यास मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षक जबाबदार राहणार आहेत। पालक याबाबत शाळा आणि शिक्षण विभागाला जाब विचारू शकतात आणि प्रसंगी संबंधितावर कारवाई देखील होऊ शकते। आरटीआय च्या कायद्याच्या मध्ये याबाबतची तरतूद आहे। गोरगरिबांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने शिक्षण हक्क कायदा आरटीई कायदा केला। मात्र अनेक शाळेत आरटीआय मधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते। मात्र पहिली आणि दुसरीतील विद्यार्थ्याला अक्षर ओळखता येत नसेल किंवा तिसरी आणि चौथीतील विद्यार्थ्याला वाचता येत नसेल तर पालक संबंधित मुख्याध्यापक व शिक्षक यांना जाब विचारू शकतात व पालकांनी सांगितल्यावर जर अपेक्षित सुधारणा झाली नाही तर मग पालक याबाबत शिक्षण विभागाकडे दाद मागू शकतात। आरटीई कायद्यामध्ये याबाबतची तरतूद आहे। शिक्षण विभागाकडे विद्यार्थ्याच्या प्रगतीची तक्रार आल्यास हा वर्ग शिक्षक व मुख्याध्यापक यांना विचारणा करू शकतो। तसेच प्रसंगी वर्ग शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई होऊ शकते। म्हणून पहिली व दुसरी विद्यार्थ्याला अक्षर ओळख येणे आणि चौथी आणि तिसरी वर्गांना वाचता येणे याबाबत आरटीआय ऍक्ट कायद्यात तरतूद आहे। तसे न झाल्यास पालक तक्रार करू शकतात। मात्र अद्याप कोणत्याही पालकाने तक्रार अशी आली नाही, असं संदीप खोप, उपायुक्त शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। मित्रांनो, आपण जर ही न्यूज सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिली असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।